तुम्ही जर ट्रेडर असाल, तुम्ही इन्व्हेस्टर असाल किंवा तुमची SIP सुरू असेल, तुमच्या गुंतवणुकी केलेल्या असतील, तुम्ही डीमॅट यूज करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी आदित्य खतकर, AK वेल्थ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. आधारला पॅन लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर ही गव्हर्नमेंटनं शेवटची डेट दिलेली आहे आणि जर समजा आधारला तुमचं पॅन लिंक नसेल तर डीमॅट होल्डर किंवा SIP करणाऱ्या लोकांच्यासाठी काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात याच्याविषयी चर्चा करणारा हा व्हिडिओ. बघा, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, ट्रेडिंग करत असाल, SIP असू दे, म्युच्युअल फंड असू दे किंवा मग तुम्ही वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट जरी करून ठेवलेले असाल, तुम्ही बॉन्ड्स वगैरे जरी घेतलेले असतील, तर त्या केसमध्ये तुमच्या आधारला पॅन लिंक असणं गरजेचं आहे, कारण की ते डीमॅटला अटॅच असतं. आणि जर समजा तुमचं आधारला पॅन लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात. तर जे तुम्ही स्टॉक्स ऑलरेडी घेऊन ठेवलेले आहेत ते तुमच्या होल्डिंगमध्ये तर नक्की दिसतील, पण ते तुम्ही सेल करू शकत नाही किंवा तुम्ही नवीन स्टॉक घेता येणार नाहीत तुम्हाला. तुमच्या जर SIP असतील तर बँकेतून मॅन्डेट असतं, दर महिन्याला जी काही अमाऊंट तुमची SIP थ्रू कट होऊन पुढे जात असते तर ती बंद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमचे ETFs किंवा बॉन्ड्स असतील तर ते सुद्धा तुम्हाला दिसून येतील, पण ते तुम्ही विकू शकणार नाहीत. तुम्हाला CD असेल किंवा टिपिन वगैरे जो आपण ऑर्डर सेल करण्यासाठी यूज करतोय तर तो करता येणार नाही. तुम्हाला नॉमिनी अपडेट करता येणार नाही, तुम्हाला बँक अपडेट करता येणार नाही, इव्हन तुम्हाला ॲड्रेस किंवा तुमच्या नावामध्ये जरी काही गोष्टी असतील तर ते अपडेट करता येणार नाहीत. तर याच्यासाठी तुमचं आधार आणि पॅन हे एकत्र लिंक असणं गरजेचं आहे. इव्हन तुम्ही तुमच्या डीमॅटवरती जो की बॅलन्स ठेवलेला आहे तो जर तुम्हाला विड्रॉ करायचा असेल तर विड्रॉलला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचा पैसा जो काही आहे तो डीमॅटवरती तसाच अडकून पडू शकतो. तर तुम्हाला बँकमध्ये जर KYC झालेले असेल तर मे बी तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकत्र लिंक असेल, पण जर ते नसेल तर ते करून घेण्यासाठी 31 तारीख ही शेवटची डेट दिली गेलेली आहे. तर या केसमध्ये तुम्ही चेक करू शकता की तुमचा आधार पॅन लिंक आहे का. जर असेल तर वेल अँड गुड, पण जर नसेल तर त्या केसमध्ये अजूनही वेळ आहे. 31 तारखेपर्यंत तुम्ही ही प्रोसेस करून घेऊ शकता. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्या लिंकवरती क्लिक केला तर अगदी सोपी प्रोसेस आहे. आपण या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. 2-4 स्टेप्समध्ये तुम्हाला ते स्वतः मोबाईलवरून सुद्धा करता येईल, तर ते तुम्ही करू शकता. तर चला बघूयात व्हिडिओमध्ये की आधारला पॅन लिंक करून डीमॅटवरती येणाऱ्या अडचणी किंवा या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट रिलेटेड थांबवण्यासाठी तुम्ही आधारला पॅन कसं लिंक करू शकता किंवा आहे की नाही हे कसं तपासू शकता, हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. ओके, तर ही प्रोसेस करण्यासाठी मी आपल्याला स्क्रीनवरती घेऊन आलेलो आहे. तर या ठिकाणी मी जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही यूज करू शकता. incometaxgovernment.in ची ती लिंक आहे, किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन मी तिकडे एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस पण दिलेली आहे आणि त्या ठिकाणी लिंक सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्या लिंकवरती क्लिक करू शकता. सिंपल या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण येतो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या या पोर्टलवरती, ऑफिशियल वेबसाईटवरती. इकडे यायचं आहे आणि डाव्या बाजूला जो काही एरिया आहे या डाव्या बाजूच्या एरियामध्ये आपल्याला चेक करायचं आहे. तुम्हाला सगळ्यात शेवटी दिसेल की लिंक आधार स्टेटस. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर काहीसा असा टर्मिनल तुमच्या समोर ओपन होईल, असा इंटरफेस तुमच्या समोर दिसतोय. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर ऍड करायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला तुमचा सिंपल आधार नंबर ऍड करायचा आहे. मी एक चालूला तुम्हाला माझा पॅन कार्ड आणि आधार नंबर इथं ऍड करून दाखवतो की तिथं स्टेटस तुम्हाला कसा दिसतोय. ओके, तर मी माझा आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर या ठिकाणी ऍड केलाय. सिक्युरिटी पर्पज मी तो थोडा हाईड करतोय, पण त्याच्यानंतर जसं हे तुम्ही ऍड करताय, हे ऍड केल्यानंतर तुम्हाला इकडे उजव्या बाजूला एक व्ह्यू लिंक आधार स्टेटस नावाचा ऑप्शन दिसेल. तुम्हाला सिंपली काय करायचं आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर विंडो ओपन होते. मला दाखवते की युअर पॅन डॉट डॉट दाखवेल इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार आणि पुढे तुमचा आधार नंबर दिसेल. म्हणजे काय तर माझा आधार आणि पॅन एकत्र लिंक आहेत. पण समजा जर इन केस आपल्याला इथं दाखवत असेल की तुमचा आधार आणि पॅन लिंक नाही आहेत, तर तुम्हाला परत होमवरती क्लिक करायचं आहे. होमवरती क्लिक केलात की तसंच खाली याल आणि जो तुम्हाला ऑप्शन दिसलेला होता की लिंक आधार स्टेटस, त्याच्या बरोबर खाली लिंक आधार नावाचा ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवते की असा काहीसा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. तुम्हाला 3 स्टेपमध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहेत. इंटर डिटेल्स, तुम्हाला डिटेल्स वगैरे सगळ्या सबमिट करायचे आहे. व्हेरिफिकेशन त्याचं होईल आणि मग तुम्हाला स्टेटस दिसेल. आता हे आजच्या आज तुम्हाला इथे स्टेटस दिसणार नाही. तुम्ही आज जर इकडे अपडेट केला तर 2-3 दिवस जातात. 2 दिवसानंतर तुम्ही परत चेक करू शकता, तुम्हाला कळेल. तर इथं पण काय करायचं आहे, इथे तुम्हाला पॅन नंबर ऍड करायचा आहे आणि इथे तुम्हाला आधार नंबर ऍड करायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इथं व्हॅलिडेटचा ऑप्शन येतो. व्हॅलिडेट करायचं
करायचं, चेक करायचं की तुमच्या आधारवरती आणि पॅनवरती ज्या डिटेल्स आहेत त्या सेम आहेत. त्या झाल्यानंतर परत एक स्टेप येते की ज्या स्टेपमध्ये तुम्हाला 1,000 रुपये फीज लागते. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर वरती डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे की ई-पे म्हणजे गुगल पे किंवा मग तुम्ही ATM थ्रू तिथून ते पेमेंट करू शकता. ते पेमेंट झालं की ते व्हेरिफिकेशनला जातं. तुम्ही दुसऱ्या दिवशी परत जाऊन चेक करू शकता, तिसऱ्या दिवशी चेक करू शकता. 2 दिवसामध्ये तुम्हाला तो ऑप्शन त्यांचा येऊन जातो. पण लक्षात घ्या, ही प्रोसेस आपल्याला 31 डिसेंबरच्या आधी पूर्ण करून घ्यायची आहे. अन्यथा तुमचं पॅन इनव्हॅलिड राहील आणि त्याच्यानंतर डीमॅटवरती तुम्हाला बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. तर माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.